धक्कादायक. सोलापुरात एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवली जीवनयात्रा. सोलापूरमध्ये एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं टोकाचं पाऊल उचललं. अल्पवयीन मुलीनं आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. गेल्या काही दिवसांपासून आरोपी मुलगा अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून तिनं आपलं जीवन संपवलं. आरोपी अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करायचा, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. तरुणाने एकदा तिला प्रपोज देखील केलं होतं. हा संपूर्ण प्रकार मुलीनं तिच्या घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी मुलाला समज देखील दिली होती, परंतु समज देण्याचा काही फरक पडला नाही. या संपूर्ण त्रासाला कंटाळून मुलीनं आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरात तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं गळफास घेत आत्महत्या केली. 1 जानेवारी रोजी हा प्रकार घडलाय. या प्रकरणी आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. वेणुगोपाळ बिटकर असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे. आरोपी तरुण हा मागील काही दिवसापासून अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. वारंवार तिच्या पाठीमागे जाणं, तिला बोलण्याचा प्रयत्न करणं, अशा प्रकारे त्यानं अल्पवयीन मुलीला त्रास दिला होता. एके दिवशी या तरुणानं मुलीला प्रपोज केलं. हा संपूर्ण प्रकार मुलीनं घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी मुलाला समज दिली होती. मात्र त्यानंतर देखील त्यानं त्रास देणं सुरूच ठेवलं होतं. याच त्रासाला कंटाळून आपल्या मुलीनं आत्महत्या केल्याची फिर्याद अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिली आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी तरुणाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 108 सह बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम 12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय. या घटनेनंतर पालकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.